नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बघायचं आहे एक प्रसादाचा प्रकार आहे, त्याला म्हणायचं आहे पंचकजाया। म्हणजे आपल्या इकडे आपण म्हणूया गूळ खोबरं पोहे, पण ते कसे करायचे ते आता आपण बघूया। त्याला लागणारं साहित्य आता आपण बघून घेऊया। वेलची पावडर घेतली आहे, चिमूटभरच मीठ घेतलं आहे। याला ओलं खोबरं घ्यायचं आहे, हे विळीवर खाऊन घ्या किंवा मी हे किसून घेतलं आहे, कसंही घ्या, तो पसंद अपनी अपनी। गूळ घेतला आहे, हा पाऊण बाउल गूळ घेतलेला आहे। पातळ पोहे घ्यायचे आहे, त्याच्यासाठी पातळ पोहे हे 2 वाट्या घेतलेले आहेत आणि ते चाळून घ्यायचे आहेत। हे मी चाळून पोहे ह्याच्यात ठेवलेले आहेत। गूळ पाऊण वाटी घ्यायचा आहे। तुम्हाला अगदी गोड हवा असेल तर थोडंसं प्रमाण वाढवायचं आहे। याचं प्रमाण एकदम असं अचूक देता येत नाही, तुम्ही अंदाजाने केलं तरी पण हा प्रसाद आहे, हा तुमचा अतिशय सुंदरच होणार आहे। आणि ह्याच्यात थोडंसं घालण्यासाठी बदाम, काजू आणि पिस्ता असे काप मी घेतले आहेत। हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला जर हवे असतील तरच तुम्ही घाला, नाहीतर एवढ्या साहित्यामध्ये गूळ, पोहे आणि ओलं खोबरं एवढ्या साहित्यामध्ये हा प्रसाद बनतो। घरच्या सामुग्रीत होणारा हा प्रसाद अवश्य करून पहा। आता तो कसा करायचा ते आपण बघूया। आपण प्रथम हा गूळ घ्यायचा आहे। हा गूळ जरा पातळ करून घ्यायचा आहे, आपल्याला पाक नाही करायचा आहे, गूळ पातळ करायचा आहे। त्याच्यामध्ये आपण हा पाऊण बाउल गूळ घालून घेतला आहे आणि हे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी जास्ती घालायचं नाहीये, एक 4-5 चमचेच पाणी घालायचं आहे। हे पहा, आपला गूळ आता पातळ झालेला आहे। आपण ह्याच्यामध्येच वेलची पावडर आणि मीठ घालून घेऊया। मीठ घातलं आहे 1 चिमूट आणि वेलची पावडर पण आपण ह्याच्यातच घालून घेऊया। आणि आता हे आपण बाजूला ठेवूया। हे पहा, एवढा घट्ट करायचा आहे, जास्ती पाक करायचा नाही। आपल्याला 1 तारी 2 तारी असा कुठलाही पाक करायचा नाही आहे। गूळ पातळ झाला की आपलं काम झालं। आता गॅस बंद करूया आणि हे थंड व्हायला पाहिजे, हे कोमटसर व्हायला पाहिजे, अगदी थंड पण नाही करायचं आहे आपल्याला। तोपर्यंत आपण पोहे आणि आपला ओला नारळ असं आपण भाजून घेऊया। आपण इथे कढई तापायला ठेवली आहे, फ्राय पॅन घेतलात तरी पण चालेल। आपण ह्याच्यात खायचे 2 चमचे साजूक तूप घालून घेतलं आहे। तूप तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊया। आपण जे काप केले आहेत ते घालून घेऊया। आता हे फक्त सर्व हलकं हलकं भाजायचं आहे। गॅस बारीक ठेवलेला आहे, गॅस मीडियम पण नाही ठेवायचा आहे, एकदम बारीक ठेवायचा आहे। आता आपण ह्याच्यातच ओला नारळही भाजून घ्यायचा आहे। आपण ह्याच्यातच आता ओलं खोबरं घालून घेऊया। हे भाजून झालं हलकंसं की ह्याच्यातच पोहे घालायचे आहेत। हे तुम्ही विळीवर खरवडून घेतलं तरी चालेल, तुम्हाला असं पसंत नसेल तर किसून पसंत नसेल तर तुम्ही खरवडून घेऊ शकता। हा बाप्पाला आवडणारा प्रसाद अवश्य करून पहा, एकदम चवीला सुंदर होतो हा प्रसाद। हा नारळ आपण ओला घेतला आहे ना, त्यामुळे हा थोडासा कोरडा व्हायला पाहिजे। आपले काजू, बदाम, पिस्ता काप आणि ओलं खोबरं हे आपलं भाजून झालेलं आहे। हे पहा, खोबरं थोडंसं कोरडं कोरडं दिसायला लागलं की आपण त्याच्यातच पोहे घालून घेऊया। तुपाचं प्रमाण 2 चमचे आहे, खायचे 2 चमचे। पोहे आहेत 2 बाउल, 2 वाट्या। तुमचं जे काय घरात माप असेल ते तुम्ही घेऊ शकता।
आता हे छान मंद आचेवर भाजून घेऊया। हे पहा आपले पोहे सुद्धा आता होत आलेले आहेत, चुरचुरीत होतात हे पोहे। तुम्ही पोहे नुसते भाजून घेतलेत आधी तरी पण चालेल, म्हणजे ह्याच्यात आपल्याला मग थोडेसेच भाजावे लागतील। हे पहा आपण ओलं खोबरं घालतो त्यामुळे हे पोहे थोडेसे ओलसर होतात, म्हणून आपण हे पोहे पण भाजायचे आहेत। हे पहा आपण जो गूळ पातळ करून घेतला हा असा दिसतो। हा आता आपण पोह्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आपले पोहे खोबरं असं भाजून झालेलं आहे। हे पहा आपलं पोहे सुद्धा भाजून झालेले आहेत। गॅस बंद केलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये तो गूळ पातळ केला आहे तो घालून घेऊया। आता हा गुळाचा पाक स्वच्छ आहे, मी गाळला नाही आहे। जर तुमच्या गुळामध्ये जर काही असं वाटलं की हा गुळाचा पाक स्वच्छ नाही आहे तेव्हा तुम्ही तो गाळून घेऊ शकता। आता हे आपण मिक्स करून घेऊया। आपले पोहे आणि खोबरं गरम आहे त्यामुळे हे छान मिक्स होणार आहे, मिक्स होईल। काही नाही, हा सोपा प्रसाद आहे, आपल्या घरच्या साहित्यामध्ये होणारा आहे। याला फक्त ओलं खोबरं, पोहे, गूळ हे 3 घटक महत्त्वाचे आहेत। ड्रायफ्रूट्स तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घालू शकताय। वेलची पावडर जर हवी असेल तरच घाला, पण वेलची पावडरचा स्वाद छान येतो। आपला हा प्रसाद आहे तो छान झाला पाहिजे म्हणून आपण तो घालायचा आहे। हा पहा आपला प्रसाद तयार झालेला आहे। गूळ, खोबरं आणि पोहे ह्याचा बनवलेला प्रसाद आता आपण बाप्पाला दाखवायचा आहे। हा प्रसाद पोहे, गूळ आणि ओलं खोबरं यापासून बनवलेला आहे। बाप्पाच्या आवडीचा हा प्रसाद एकदा तरी करून पहा। हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।